हो झालं विजन क्लिअर झालं. सक्सेसफुली ओव्हरटेक. कसं सक्सेसफुली ओव्हरटेक. दोन भाऊ जॉईंट फॅमिली असल्यागत चाललेत रोडवर. तर प्लीज असं जाऊ नका. सिंगल लेन रोड आहे हा. या सिंगल लेन रोडवर असं नाही जाऊन चालणार. तर मला ड्रायव्हिंग करताना तुम्हाला सांगू इच्छितो की कार ड्राईव्ह करताना मला असं गाण्याचा फील लागतो. त्याशिवाय मला असं गाडी चालवताना असं बोर वाटते खूप. त्यामुळं असं जरा तडकती फडकती गाणी असली ना, कसं असं ड्रायव्हिंगचा मूड असा भन्नाट होतं. भन्नाट कडकवाणी मूड होतो असा ड्रायव्हिंगचा. गाणी नसली की असं काहीतरी होतं. कुठं मोबाईल पडतो, कुठं लक्ष नसते, असं काहीतरी असं होत असते. त्यामुळे मी कंपल्सरी गाणी ही ऐकतो. समजलं का तुम्हाला? सॉरी थोडं रागानं बोललो. ऑडियन्स आहे तुम्ही आमची. लव्ह यू ऑडियन्स. तर तुम्ही म्हणत असाल ह्याच्याकडे स्पोर्ट्स बाईक नसून साधी स्प्लेंडर आहे आणि ह्याच्याकडे एवढी मोठी कार कुठून आली? तर ही माझी कार नाही आहे. मैं जिस आई ग बायकर्स हो ग बायकर्स दिसले असेल. तर मी कुठं होतो? ही कार माझी नाही आहे. तर ही कार है मैं जिस हॉस्पिटल में जॉब करता हूँ वहाँ पर जो डॉक्टर है जिनके अंडर नीचे मैं काम करता हूँ उनकी कार है. म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये मी जॉब करतो त्या हॉस्पिटलच्या जे डॉक्टर आहेत त्यांची कार आहे. ती कार घेऊन चाललोय मी कोल्हापूरला सर्व्हिसिंग करतो. तर ही कार माझी नाही आहे अजूनपर्यंत. तुम्ही म्हणाल की बाईक राईड तर स्प्लेंडर करतोय, कार राईड मस्त हॅरियर मधनं करतोय. मेरे को पता है तुम क्या सोचते हो, इसलिए मैंने आपको क्लियर कर दिया ना पहले से ही. मला काय कळय ना कसं घुसाले बघा ना. इंडिकेटर ना काय डायरेक्ट आत घुसालाय. टाटा पंचवाला बिना इंडिकेटर देता, बिन इंडिकेटर देता, बिन काय साईन देता कसं काय आत घुसतात लोक, काय समजत नाही. मान्य आहे तुम्ही फोर व्हीलर मध्ये साईन आहे द्या ना, इंडिकेटर हे द्या की. इंडिकेटर गाडी देण्यासाठी म्हणजे ब्लिंक करण्यासाठी दिलेलं असते कंपनीनं. त्याचा वापर ही थोडाफार केलाच पाहिजे आपण. का समजत नाही तुम्हाला? हा म्हणजे सॉरी त्याला तुम्ही म्हणा आम्हाला का बोलायला लागलो. आम्ही सगळं इंडिकेटर वगैरे लावतोय. लव्ह यू ऑडियन्स. तर आता आपण लागणार मोकळ्या हायवेला. मोकळ्या हायवेला म्हणजे हे बघा आता हे थोडं